जो आपण फर्स्ट सी आपण केमिकल कॉम्बिनेशन्स बघत होतो आणि लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स काय सांगतात, एखादी रिॲक्शन करताना त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय असतात आणि ती ऍक्च्युली कशी घडत असते. ओके, सो त्यामध्ये सगळ्यात पहिला काय होतं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय म्हणतो, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन. Mass can neither be created nor be destroyed during a chemical reaction. समझ में आ रहा है? So sum of the masses of the reactant before the reaction is equal to क्या होता है, sum of the masses of the product after the reaction. Next to the law of definite proportion. Law of definite proportion कोणी दिलेलं होतं, जोसेफ क्राउच. Law of definite proportion म्हणजे त्याने काय म्हटलं की इनरिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्स और मेथड ऑफ प्रिपरेशन, म्हणजे तुमचा जो काही कंपाऊंड आहे तो कोणत्याही मेथडनं तुम्ही प्रिपेअर करा, तुम्ही नॅचरली ऑप्टेन करा किंवा तो आर्टिफिशियल ऑप्टेन किंवा कोणत्याही व्हरायटीनं ऑप्टेन करा, पण तो जो कंपाऊंड फॉर्म झालेला आहे त्या कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचा पर्सेंटेज कंपोजिशन मास रेशो काय असणार आहे, तर फिक्स. काय फिक्स असणार आहे, काय फिक्स असणार आहे, मास रेशो त्या एलिमेंटचा त्यामध्ये काय असणार आहे, तर फिक्स. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन कोणी दिलं, तर जॉन डाल्टन. जॉन डाल्टन काय म्हटलं की जेव्हा तुम्ही दोन एलिमेंट्स घेतले, दोन वेगवेगळे एलिमेंट्स घेतले, त्या दोघांना कंबाईन करताय, पण त्या कंबाईन करत असताना एकाचं प्रपोर्शन फिक्स ठेवताय आणि दुसऱ्याचं प्रपोर्शन काय करताय, चेंज. एकाचं प्रपोर्शन काय करताय, फिक्स ठेवताय आणि दुसऱ्याचं प्रपोर्शन काय करताय, चेंज. तर तुम्हाला दोन वेगवेगळे कंपाऊंड्स मिळतात. काय म्हणतात, दोन वेगवेगळे काय म्हणतात, कंपाऊंड्स. मग ठीक आहे, ज्याचं प्रपोर्शन फिक्स केलेलं त्याला साईडला ठेवा, पण ज्याचं प्रपोर्शन तुम्ही काय केला, चेंज केला त्या एलिमेंटचा, तो कशामध्ये असणार आहे, सिम्पलेस्ट रेशो. कशामध्ये असणार आहे, लाईक 1:2, 2:1, 3:2, 3:1, 2:3, 3:2. समझ में आ रहा है, क्या सॉल्व. ठीक है, लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन आपल्याला नाहीये. मी तुम्हाला 5 लॉ म्हटले, त्यातला पहिला आपण बघितला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, नेक्स्ट आहे लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन, नेक्स्ट आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन आणि लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. हा पण मास रिलेटेड होता, पण हे काय सिलेबसला नाहीये. नेक्स्ट आपण बघणार आहे गेल-लुसॅक्स लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. कोणता लॉ, कोणता लॉ आहे, कोणता लॉ आहे सांगा मला, विच इज द लॉ, गेल-लुसॅक्स लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम ऑफ gases. What is the law? Gay-Lussac's law of combining volume of gases. Gay-Lussac's law of combining volume of gases काय म्हणतो की जेव्हा दोन गॅसेस रिॲक्ट करतात, काय करतात, दोन गॅसेस रिॲक्टेंट काय करतात, रिॲक्ट करतात आणि गॅशियस प्रोडक्ट काय फॉर्म करतात, काय फॉर्म करतात, गॅशियस प्रोडक्ट. इथे बघा, H2 in the gaseous state plus Cl2 in which state, gaseous state, gives what, 2HCl in which state, gaseous. When a gaseous reactant combine with each other to form a gaseous product, the ratio of their volumes, the ratio of their volume is in the simplest whole numbers. कशामध्ये असतो त्यांचा व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा रेशो कसा असतो, तर सिम्पलेस्ट होल नंबर. आता बघा, कन्सिडर करा मी हा 200 ml घेतलेला आणि हा पण किती ml घेतलेला, 200, आणि हा मला मिळाला किती ml, तर 400 ml मिळाला. किती ml मिळाला, 400. याचा सिम्पलेस्ट रेशो आहे, यामध्ये छोटा कोण आहे, 400 200 200 मध्ये सगळ्यात छोटा कोण आहे, 200. या पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड करणार आहे, तर 200. पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड करणार आहे, तर 200. तो हा काय येणार आहे, तर 1, परत हा काय आला, तर 1, हा काय येणार आहे, तर. So they bear the simplest whole number ratio. The volume of gaseous reactant and product. The volume of gaseous reactant and product bear a simple whole number ratios. What they bear? काय असतं ना, simplest whole number ratio. काय असतं ना, simplest whole number ratio. काय असतं ना, simplest whole number ratio. इथे बघा, परत 2SO2 in the gaseous state plus O2 in the gaseous state, काय देते, तर 2SO3 in which state, gaseous state. कन्सिडर करा हा 2 लिटर होता आणि हा 1 लिटर आहे, आणि मला मिळताना हा किती मिळाला, तर 2 लिटर. 3 लिटर नाही, 2 लिटर, कारण व्हॉल्यूम इज नॉट ऍडिटिव्ह प्रॉपर्टी. व्हॉल्यूम ही ऍडिटिव्ह प्रॉपर्टी नसते. हे बघा,
गॅस जर मी म्हटलं SO2 चे मॉलिक्युल्स आहेत, हे इकडे बघा, हे कन्सिडर करा सगळे कसले मॉलिक्युल्स आहेत तर SO2 चे मॉलिक्युल्स. सगळे SO2 चे मॉलिक्युल्स आहेत. ह्यामध्ये जेव्हा मी O2 करणार तर रिॲक्ट होणार. हा ऍड करणार O2 ऍड केल्यानंतर ना रिॲक्ट झाला आणि रिॲक्ट होऊन ते काय करेल, गरजेचं नाही की व्हॉल्यूम वाढायलाच पाहिजे. रिॲक्ट केला मग इथं SO3 फॉर्म झाला. इथं बघा रिॲक्शन झालं. व्हॉल्यूम ही कधीही ऍडिटिव्ह प्रॉपर्टी नसते. मास इज ऍडिटिव्ह प्रॉपर्टी पण व्हॉल्यूम ऍडिटिव्ह प्रॉपर्टी नाहीये. जर ऑक्सिजन मिक्स जरी झाला तर ऑक्सिजन या एम्प्टी स्पेस मध्ये आला असणार. हे जे एम्प्टी स्पेस आहे ना, त्या एम्प्टी स्पेस मध्ये आला आणि एम्प्टी स्पेस मध्ये आल्यानंतर ना तो SO2 बरोबर रिॲक्ट झाला. कोणाबरोबर रिॲक्ट झाला? SO2 बरोबर. व्हॉल्यूम कधीही ऍडिटिव्ह प्रॉपर्टी असत. व्हॉल्यूम इज नॉट अ ऍडिटिव्ह प्रॉपर्टी. एक लक्षात ठेवा. एम्प्टी स्पेस ऑक्युपाय केली मग रिॲक्टंट झालं मग आणखीच व्हॉल्यूम राहील. व्हॉल्यूम कधी कधी कमीही होतं. व्हॉल्यूम कधी कधी काय होतं, इट डिक्रीज द सॉल्युशन रिॲक्शन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मध्ये मास वेगळा झाला. Sum of the masses of the reactant before the reaction is equal to sum of the masses of the product. Law of conservation of mass पहिला बघितला. आपण Gay-Lussac's law of combining volume of gases. Gay-Lussac's law of combining volume of gases मध्ये एक कन्सेप्ट लक्षात घ्या की आता जे काय आपण बघतोय, कन्सिडर करा हा माझा SO2 मॉलिक्युल्स आहे. हे SO2 मॉलिक्युल्स आहेत. ह्याच्या मासेसशी मला संबंध नाहीये. व्हॉल्यूम म्हणजे काय असते तर स्पेस ऑक्युपाइड असते. व्हॉल्यूम म्हणजे काय असते तर व्हॉल्यूम म्हणजे काय असते तर स्पेस ऑक्युपाइड. ह्यामध्ये जर मी O2 ऍड केला तर हा O2 काय करेल तर एम्प्टी स्पेसेस मध्ये जाईल किंवा कुठेतरी जरासं इन्क्रीज होईल. पण जेव्हा तो रिॲक्ट होणार काय होणार, काय होणार आहे, SO2 रिॲक्ट होतोय ना O2 बरोबर. SO2 रिॲक्ट होतो SO3 फॉर्म होतो. त्यामुळे व्हॉल्यूम वाढेल तसं गरजेचं नाही. मास बरोबर आहे की SO2 प्लस O2 चा मास इज इक्वल टू काय असणार आहे तर SO3 चा काय असणार आहे मास. मास वेगळा आणि व्हॉल्यूम वेगळं. व्हॉल्यूम इज द स्पेस ऑक्युपाइड. व्हॉल्यूम काय असते, व्हॉल्यूम काय असते स्पेस ऑक्युपाइड. व्हॉल्यूम इज अ स्पेस ऑक्युपाइड. मी तुम्हाला स्टार्टिंगच म्हटलेलं आपण जे 5 लॉ होता, 5 लॉ मध्ये 4 लॉ रिलेटेड टू मास आणि 5वा लॉ रिलेटेड टू काय आहे तर व्हॉल्यूम. सो the volume when the volume of gaseous reactant when a reactants a gaseous reactant reacts with each other and forms a gaseous product. जेव्हा gaseous reactant react करतो आणि काय फॉर्म करतो, gaseous product काय करतो तर फॉर्म करतो. तर त्यावेळी जे व्हॉल्यूम्स आहेत gaseous reactant आणि gaseous product they bear a simplest ratio. काय बेअर करतात, simplest ratio 1:1:1 1:1:2 1:2:3 किंवा 2:1:2. See, your gaseous reactants addition will not always be equal to gaseous product volume because volume is not an additive property. Volume depends on the concept of temperature. जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं ना व्हॉल्यूम काय होत असते तर वाढत असते. काय वाढते, काय वाढते, टेम्परेचर वाढवलं तर काय वाढते व्हॉल्यूम वाढते. पण मास वाढणं कमी होणं ह्याचा संबंधच येत नाही. म्हणून तो लॉ फॉलो होतो कन्झर्वेशन ऑफ मास. सम ऑफ द मास ऑफ द रिएक्टेंट बिफोर द रिएक्शन इज इक्वल टू सम ऑफ द मास ऑफ द प्रोडक्ट आफ्टर द रिएक्शन. समझ में आ रहा है? ठीक. आता ह्याचा रेशियो 2:1 काय असणार आहे तर 2. इथे रेशियो काय असणार आहे परत, हा 2 हा 1 आणि हा काय आहे तर 2. परत इथे बघा N2 काय आहे तर गॅशियस प्लस 3H2 काय आहे तर गॅशियस. काय देते तर 2NH3 काय घेते तर गॅशियस. 2NH3 काय देते तर गॅशियस.
कन्सिडर करा हा मी किती घेतलेला 500 ml घेतलेला, आम्ही 1500 ml घेतलेला, मला मिळताना किती ml मिळाला तर 1000 ml च मिळाला. इट इज नॉट एन ऍडिटिव्ह कन्सेप्ट. ऍडिटिव्ह कन्सेप्ट हे आहेच नाही. हा N2H2 बरोबर रिएक्ट होऊन NH3 मॉलिक्यूल देणार आहे. NH3 मॉलिक्यूल्स किती व्हॉल्यूम क्रिएट होणार आहेत तर 2 व्हॉल्यूम क्रिएट होणार आहे. त्यातलं सगळ्यात छोटे कोण आहे 500. या सगळ्यांना जर 500 ने डिवाइड केलं, सगळ्याला 500 ने डिवाइड केलं, सगळ्याला 500 ने डिवाइड केलं तर इथं काय येणार आहे तर हा 1 येणार आहे, हा 3 येणार आहे आणि इथं 2 येणार आहे. त्याचा रेशो काय असणार आहे तर 1:3:2. The gaseous reactant and product bear a simple whole number ratio. And always keep in mind your mass is an indicator. जे मास ऍड केला तर तुमचा रिएक्टंटचा मास आणि प्रोडक्टचा मास काय आला पाहिजे सेम. पण व्हॉल्यूम ऍड केलं म्हणून व्हॉल्यूम सम ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द रिएक्टंट इज इक्वल टू सम ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द प्रोडक्ट. नॉट पॉसिबल because volume is the space occupied by the molecules and volume is a temperature dependent quantity. जर व्हॉल्यूम चेंज झालं, सॉरी जर टेम्परेचर चेंज झालं तर व्हॉल्यूम काय होते, जर टेम्परेचर चेंज झालं तर व्हॉल्यूम काय होते चेंज. वाढलं टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम काय होणार आहे वाढणार आहे, कारण ती हीट ऍब्सॉर्ब करणार. हीट ऍब्सॉर्ब करून इट विल स्टार्ट व्हायब्रेटिंग ऑन इट्स इन पोझिशन अँड इट विल गो अवे फ्रॉम ईच अदर, कारण त्यांना इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार आणि कायनेटिक एनर्जी वाढणार. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे. सो एसओ कसं एसओ फोर येईल, कसं एसओ फोर येईल? प्रोडक्ट फॉर्म केले त्यांना काहीतरी व्हॅलेन्सी आहे, असे चाललेले नाही येते. हे आपण पुढे डिस्कस करायचं आहे. हे बघ अजून आपण एस डबल बॉन्ड ओ, हा काय आहे तर एस डबल बॉन्ड ओ आणि इथं लोन पेअर असतं. काय असतं लोन पेअर. जेव्हा तुम्ही ह्यामध्ये ऑक्सिजन काय करताय ऍड करताय, हा ओ डबल बॉन्ड काय असतो तर हा बॉन्ड काय होतो तर ब्रेक आणि हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होत असतो तर बॉन्ड पेअर. आणि मग तुम्हाला जो नोन नेक्स्ट मिळतो तो कसा मिळतो तर एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ. हे बॅलन्स म्हणतात त्याला, त्यामुळे थोडी शिकायचं. SO4 कधी येत नाही, H2SO4 वेगळं सल्फ्युरिक ऍसिडचं, पण सल्फर डायऑक्साइड ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होऊन काय येतं तर सल्फर ट्रायऑक्साइड. समजते का? आपण कसं म्हणतोय ना माझा विचार कर की N2+3H2 आहे ना, N2+ काय आहे 3H2, 3 2 काय आहे तर 6. मग 6 हायड्रोजन का नाही आले, व्हॅलेन्सी नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे 3, कोणाची व्हॅलेन्सी 3 आहे, हा नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे, त्यामुळे हायड्रोजन किती लागणार त्याला 3 असतात. किती लागणार, किती लागणार, पण नायट्रोजन अवेलेबल किती आहेत माझ्याकडे 2, एका नायट्रोजनला 3 हायड्रोजन लागतात, 2 नायट्रोजनला किती लागणार 6. मग फक्त 6 हायड्रोजन डायरेक्टली घेऊ शकतो का, 6 हायड्रोजन डायरेक्टली घेऊ शकत नाही. का तर हायड्रोजन हा ऑलरेडी एक्झिस्ट होतो, कोणत्या स्टेट मध्ये होतो डायटॉमिक स्टेट. कसा स्टेट मध्ये एक्झिस्ट होतो, कसा स्टेट मध्ये एक्झिस्ट होतो समझ में आ रहा है? यस और नो, यस और नो. So Gill-Flex law, this law states that when a gases react, त्यांचे जे व्हॉल्यूम असतात they do so in a volume ratio that are simple whole numbers provided that all gases are at the same temperature and pressure. मी तुम्हाला काय म्हटलं व्हॉल्यूम कसली क्वांटिटी आहे टेम्परेचर डिपेंडेंट, टेम्परेचर डिपेंडेंट आहे म्हणजे प्रेशर डिपेंडेंट पण असणार. त्यामुळे जेव्हा कधी एखादी रिएक्शन घडतीये, जेव्हा कधी एखादी रिएक्शन घडतीये त्या टायमिंगला टेम्परेचर आणि प्रेशर काय असायला पाहिजे तर कॉन्स्टंट असायला पाहिजे. काय कॉन्स्टंट असायला पाहिजे, काय कॉन्स्टंट असायला पाहिजे टेम्परेचर आणि प्रेशर. बघा ही कन्सेप्ट तुमची जे रिएक्टंट आणि प्रोडक्ट काय ते कशा असायला पाहिजे तर गॅसियस. मी तुम्हाला काय म्हटलं when a gaseous reactant react with each other to form a gaseous product. जेव्हा gaseous reactant react होतो आणि काय बनवतो gaseous product बनवतो, तर gaseous reactant चा व्हॉल्यूम
आणि गॅशियस प्रोडक्टचा व्हॉल्यूम बेअर द सिम्पलेस्ट होल नंबर रेशियो. काय बेअर करतात ते? सिम्पलेस्ट होल नंबर रेशियो. कधीही फ्रॅक्शन मध्ये ऍडिशन नसतं, कधीही डेसिमल मध्ये ऍडिशन नसतं. कशाचं? व्हॉल्यूम. समजते का? व्हॉल्यूम कधीही फ्रॅक्शन मध्ये येत नाही. The law applies only to the reactions involving in the gases. Simple whole number ratios. The ratios of the volume of the reactant gases and the product can be expressed in simple whole numbers. कशामध्ये एक्सप्रेस करू शकतो? Simple whole numbers. And at constant temperature and pressure. हे बघा, मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं, व्हॉल्यूम कसली क्वांटिटी आहे? टेम्परेचर अँड प्रेशर डिपेंडेंट. म्हणजे जर एखादी रिएक्शन घडताना जर तुम्ही टेम्परेचर चेंज केलं तर त्याचा व्हॉल्यूम चेंज होण्याचा चान्स असतो. किंवा तुम्ही प्रेशर चेंज केला तर तुमचा व्हॉल्यूम वरती काय होणार आहे तर फरक पडतो. मला आठवते का नाही आठवते मला माहित नाही, पण आपण वेगवेगळे स्टेट्स बघितलेले होते. कन्सिडर करा ही लिक्विड स्टेट आहे. या लिक्विड स्टेटला जर मी हीट केलं म्हणजे टेम्परेचर वाढवलं ना, टेम्परेचर वाढवल्यानंतर कॉन्स्टंट पार्टिकल काय होणार आहे? अवे फ्रॉम इच अदर जाणार आहे. काय होणार आहे? काय होणार आहे? हा, आणि प्रेशर वाढवलं, जर मी प्रेशर वाढवलं तर प्रेशर लावलं तर त्या कॉन्स्टंट पार्टिकलला जवळ येणार. त्यामुळे जी काही रिएक्शन घडतीये त्यावेळी टेम्परेचर आणि प्रेशर काय असायला पाहिजे तर कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट असायला पाहिजे? काय कॉन्स्टंट असायला पाहिजे? काय कॉन्स्टंट असायला पाहिजे? टेम्परेचर आणि प्रेशर काय असायला पाहिजे तर कॉन्स्टंट असायला पाहिजे. See, in our terms, in our ways, what we say, when the gaseous reactant combine with each other to form a gaseous product, then the volume of gaseous reactant and gaseous product, simple whole number ratios like 2:1:2, वरच्या केस मध्ये झालं. इथं तुम्हाला 1:1, 1:2 झाले. असं नाहीये, 1:2 नाही झाले. समजते का? इट इज नॉट अ ऍडिटिव्ह प्रॉपर्टी. पण इथं बघा, हे किती आलं? ND+3H2 1:3H2 काय आलं तर 2. काय आलं? 1:3H2 काय आलं तर 2. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे, हेडिंग टाका. परत इथं बघा, कन्सिडर रिएक्शन बिटवीन हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस फॉर वॉटर मॉलिक्यूल. हा हायड्रोजन आहे, H सिंगल बॉन्ड काय आहे तर H. हा ऑक्सिजन आहे, O डबल बॉन्ड काय आहे तर O. हा ब्रेक झाला. एका ऑक्सिजनला व्हॅलेन्सी किती असते? एका ऑक्सिजनला व्हॅलेन्सी 2 असते. म्हणजे ब्रेक झाल्यानंतर ऑक्सिजनला किती व्हॅलेन्सी क्रिएट झाले? 2. आणि 2 व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करणार? हायड्रोजन. हा मॉलिक्यूल ब्रेक झाला. होय, एकच आहे व्हॅलेन्सी. हा ब्रेक झाला, त्याची एक व्हॅलेन्सी इथं एक हायड्रोजन भेटणार आणि पण माझ्याकडे ऑक्सिजन ऑक्सिजन ऍटम किती होते? ब्रेकडाऊन नंतर ऑक्सिजन ऍटम किती होते माझ्याकडे? 2. बॅलन्स करायला नको मग हे 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल आहेत, अगोदर 2 ऑक्सिजन ऍटम आहेत एका मॉलिक्यूल मध्ये, म्हणून ह्याला मल्टिप्लाय काय केलं तर आणि ह्याला मल्टिप्लाय केलं तर मला भेटणार किती एनर्जी मिळणार आहे? आलं का लक्षात? तुम्हाला सांगा, हा 2 मोल होता आणि हा 1 आहे, तर हे 3 मोल आहे, 2च होणार. समजतंय का? आता तर लक्षात येतंय का? व्हॉल्यूम प्रॉपर्टी आहे ती. रिएक्टंट कंबाईन जेव्हा होतात त्यावेळी ते जुना बॉन्ड ब्रेक करतात, नवीन बॉन्ड फॉर्म करतात, त्याचा प्रपोर्शन फिक्स असतो. काय फिक्स असतो? काय फिक्स असतो? काय फिक्स असतो? समज में आ रहा है कि नहीं आ रहा है? यस और नो? जर 2 4 3 असतं तर 3 येतं का? कुठं? 2 4 इथं 3 कसं घेणार? बॅलन्स व्हायलाच पाहिजे. रेडॉक्स रिएक्शन आहे, रेडॉक्स रिएक्शन आहे ना. आता ऐकलाय फक्त, मी नोट्स दिलेले रेडॉक्स रिएक्शन ओपन करून बघितला थोडं सांग. ओपन कर. बरं इथे बघा, हा समजला कसं बॅलन्स केलेला आहे. मग 2H2 मग कन्सिडर करा की हा 2 लिटर आहे, H2 हा 1 लिटर आहे, O2 आणि वॉटर किती मिळते तर 2 लिटर. So according to the Gay-Lussac's law,
2 volumes of hydrogen gas react with 1 volume of oxygen gas to produce 2 volumes of water vapor. So the ratio of volumes is 2:1:2, which are simple whole numbers. See, Gay-Lussac's law provided early evidences for the molecular composition of gases and was a key stepping stone towards the modern understanding of stoichiometry, okay, and chemical reactions for gases. It also helped to confirm Avogadro's hypothesis. What was Avogadro's hypothesis? की एका मोल मध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे याचा रिलेशन कोणी दिलेला तर एवोगॅड्रोने दिलेला 6.022 into 10 raised to 20 59 6.022 into 10 raised to 23 हेडिंग टाका Gay-Lussac's law of combining volume of gases पटकन नोटबुक ओपन करायची मी तुम्हाला स्टार्टिंगला एकच सांगितलेलं किती लॉज आहेत 5 मधला एक फक्त लॉ ऑफ रिलेशनशिप प्रपोर्शन आपण डिस्कस करत नाही इथं एवोगॅड्रो लॉ लगेच दिलाय पण एवोगॅड्रो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये येत नाही आपण ॲटॉमिक मास म्हणजे काय एव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय डिस्कस करणार आणि मग नंतर डिस्कस करणार पण ठीक आहे हे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन जे काय आपण डिस्कस केले ना त्यामध्ये डाल्टनने एक थिअरी पुट केली डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी काय पुट केली डाल्टनने त्याची स्वतःची थिअरी पुट केली डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी हे पण काल डिस्कस केलं काय म्हटलं की matter is made up of smallest particle which is indivisible invisible indestructible and that smallest particle is called as atom. Matter is made up of smallest particles which are indivisible invisible and indestructible त्याला आपण नाव काय दिलं तर atom आणि मग सेकंड पोस्टुलेट काय म्हटलं atoms of same element have same size shape mass structure and properties म्हणजे आयन जर एलिमेंट असेल कोणता एलिमेंट असेल आयन म्हणजे लोखंड लोखंड जर एलिमेंट असेल तर लोखंड जे काय ऍटम्स असणार आहेत कुठल्याही वर्ल्ड मध्ये तुम्ही सर्च केला युनिवर्स मध्ये कुठेही सर्च केला तर त्या आयनच्या ऍटम्सचा साइज शेप मास स्ट्रक्चर प्रॉपर्टीज काय असणार आहेत तर सेम काय असणार आहे साइज शेप मास स्ट्रक्चर प्रॉपर्टीज काय असणार आहे म्हणजे मी दोन डिफरंट एलिमेंट घेतले काय घेतले म्हणजे एक आयन घेतला आणि एक ऑक्सिजन घेतला काय पण करू शकते मी दोन एलिमेंट घेणार कोणतेही दोन एलिमेंट घेणार मी जर दोन वेगवेगळे एलिमेंट घेतले तर त्या दोन वेगवेगळ्या एलिमेंटच्या ॲटमचा साइज शेप मास स्ट्रक्चर प्रॉपर्टीज वेगळे असतात काय वेगळे असणार आहे साइज शेप मास स्ट्रक्चर प्रॉपर्टीज काय असणार आहे समझ में आ रहा है मैं बोल रही हूँ yes or no atoms of different elements have different size shape mass structure and properties now see when two different elements combine with each other when two different elements combine with each other they combine with each other in the simplest ratios कशामध्ये combine होत असतात simplest ratio तुम्ही लिहून घेतला ना 2H2 plus O2 gives 2H2O लिहिलं ना हा H2 आणि O2 चा रेशो काय होता 2 आणि 1 2H2 N2 plus 3H2 काय दिलं तर 2NH3 रेशो काय होता N2 आणि H2 चा 2SO2 plus O2 gives what 2SO3 तिथं नाही आहे पण आपण बघितलेलं एक्झाम्पल सल्फर डायऑक्साइडचा ऑक्सिजन 2SO2 plus O2 gives काय होतं तर 2SO3 मग रेशो काय आला 2SO काय आला तर 1 काय आला 2SO2 1 आता लास्ट पॉइंट जेव्हा कधी एखादी केमिकल रिएक्शन घडते त्यावेळी ऍटम्स रिअरेंज होतात काय होतात ऍटम्स ऍटम्स नवीन कुठलाही ऍटम बाहेर येत नाही ऍटम्स रिअरेंज होतात म्हणजे ऍटमची जी बाहेरची असते की ऍटमची पोझिशन असते ऍटमची पोझिशन असते ऍटमची पोझिशन असते बाहेरची ती रिअरेंज होते ती काय होते रिअरेंज बॅलन्स इलेक्ट्रॉन कसं इथं बघ हा हायड्रोजन आहे कोण आहे हा हायड्रोजन हा हायड्रोजन मॉलिक्यूल असेल हा
हायड्रोजन मॉलिक्यूल असा असतो जो तुम्हाला दिसतो ना H2, आपण H2 लिहितो ना, हा असं शेअरिंगमुळे फॉर्म झालेला असतो. आता O2 ही पहिली शेल आहे, ह्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 2. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. दुसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 6. 6 कसं, हा 1 2 हा 3 4 आणि हे 5 6. परत त्याचं ओव्हरलॅपिंग होते दुसऱ्या ऑप्शन बरोबर, हे 1 2 3 4 5 6. दर ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची कमतरता होती, म्हणून ह्या ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉन शेअर केले 2, आणि या ऑक्सिजनला पण किती इलेक्ट्रॉन शेअर केले 2. मग हा बॉन्ड आलाय H सिंगल बॉन्ड H, कारण एक इलेक्ट्रॉन शेअर झाला, आणि O डबल बॉन्ड O, कारण दरवेळी किती इलेक्ट्रॉन शेअर झाले तर 2. जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होणार, काय होणार आहे बॉन्ड ब्रेक, तर ऑक्सिजन तर व्हॅलेन्सी 2 क्रिएट करणार आणि हायड्रोजन व्हॅलेन्सी किती क्रिएट करणार आहे 1. पण माझ्याकडे आहेत किती ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन. 2 ऑक्सिजन व्हॅलेन्सी, एका ऑक्सिजनची 2, दुसऱ्या ऑक्सिजनची 2, 4. मग मला हायड्रोजन पण किती असायला पाहिजे 4 असायला पाहिजे. मग 2 तर आहेत, म्हणून याला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 2, आणि मग तुम्हाला प्रोडक्ट मिळाला, काय मिळाला 2. इथे काय आलं तर HO, काय आलं तर H. म्हणजे आता हा बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेक, हा बॉन्ड ब्रेक सुट्टे झाले इलेक्ट्रॉन, हा पण बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे इलेक्ट्रॉन काय झाले सुट्टे झाले. बाहेर शेल, आता बघा हा ऑक्सिजन आहे, पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2, बाहेरच्या शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन ना, कसे असणार आहेत बघा 1 2 3 4. तो बॉन्ड ब्रेक झाला ना, तो बॉन्ड ब्रेक होऊन इथं एक इलेक्ट्रॉन आता, आणि हा इलेक्ट्रॉन एका हायड्रोजन बरोबर शेअर झाला, आणि हा इलेक्ट्रॉन एका हायड्रोजन बरोबर शेअर झाला, फॉर्म झाला का HO, काय झाला तर H. मग स्टेटमेंट समजून घ्या, जेव्हा हे 2 टाइम्स 2 मॉलिक्युल्स हे सेम होणार, किती मिळणार 2, दुसरं पण असंच होणार 2 मॉलिक्युल्स. समजलं का, 2H2 म्हणतो ना आपण, इथं फॉर्म होणार काय फॉर्म होतोय 2H2, हा एक दाखवला मी, असे किती फॉर्म होणार, समज में आ रहा है, यस और नो. हा, तो जेव्हा ते म्हणतायत म्हणजे जेव्हा डाल्टन म्हटलं की केमिकल रिएक्शन जेव्हा घडते तेव्हा रिऑर्गनायझेशन ऑफ ऍटम होते. समजून घ्या, रिऑर्गनायझेशन ऑफ ऍटम होते म्हणजे त्याची बाहेरची शेल असते ना, कोणती शेल असते, त्या ऍटमच्या बाहेरची शेल जी असते ती रिअरेंज होते. कसं, लॉस गेन आणि शेल, जुने बॉन्ड ब्रेक करायचे, नवीन बॉन्ड फॉर्म करायचे, जुने बॉन्ड ब्रेक करायचे, नवीन बॉन्ड. पण डाल्टनला ही कन्सेप्ट माहित नव्हती की बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग होते. डाल्टनला फक्त सांगितलं की ऍटम्स रिअरेंज झाले, काय रिअरेंज झाले. पण आता काय आपण डाल्टनच्या जमान्यात नाही आहोत, आपण आपल्या जमान्यात आहोत ज्यामध्ये हा सगळं डिस्कवरी झाले. अरेंजमेंट ऑफ ऍटम्स होते, कारण नवीन मॉलिक्यूल फॉर्म करायचा असतो जो स्टेबल असतो, त्यामुळे जुने बॉन्ड्स काय होणार आहेत तर ब्रेक, आणि नवीन बॉन्ड्स काय होणार आहेत तर फॉर्म. जुने बॉन्ड्स काय होणार आहेत, जुने बॉन्ड्स काय होणार आहेत ब्रेक, आणि नवीन बॉन्ड्स काय होणार आहेत तर. समज में आ रहा है, मी सांगते यस और नो, थोडं तरी समजलं का तर माहिती बॅलन्सिंग काय असते. मी रेडॉक्स रिएक्शन मी नोट्स लिहून दिले ना, ते प्लीज अंडरस्टँड करून घ्या, मला विचारा की हा मॅम आता मला डाऊट मध्ये, पण खरोखर तुमचं चांगलं होईल. किंवा मी बेसिक लेक्चरचा एखादा व्हिडिओ बनवेन ना, माझी बेसिक ऑनलाईन सिरीज चालू आहे बेसिक लेक्चरची, ते व्हिडिओ तुम्ही बघा, ठीक आहे. पण बघा बरं, ठीक आहे. डाल्टन काय म्हटलं, matter consists of a tiny indivisible particle called as atoms. Next, all the atoms of a given element have identical properties including mass. म्हणजे बघा, all the atoms of given element म्हणजे atom of same element have same size, shape, mass, structure and properties. परत atoms of different elements have difference in mass. फक्त mass मध्ये डिफरन्स असते. Atoms of different elements have different size, shape, mass, structure and properties. Next, compounds are formed when two atoms of different elements combine in which ratio? Fixed ratio. आणि हे रेशो काय असतात
हे रेशिओ 1:1 असू शकतं, कॉमा 1:2 असू शकतं, कॉमा 1:2 काय असू शकतं 3, कॉमा 3:2 काय असू शकतं 1, कॉमा 2:2 काय असू शकतं 1, कॉमा 2:2 काय असू शकतं 3 किंवा 3:2 काय असू शकतं 2. खूप रेअर केसेस मध्ये 3:4 असतं, खूप रेअर केसेस मध्ये 3:4 असतं, खूप रेअर केसेस मध्ये 3:4 असतं. समझ में आ रहा है बोली? ठीक. Now, chemical organization. Chemical reactions involves only the reorganization of atoms. Reorganization म्हणजे काय तर rearrangement of atoms. कशी झाली rearrangement of atoms समजते? जुना बॉन्ड ब्रेक होण्याने नवीन बॉन्ड काय होणार आहे तर फॉर्म. येतंय का लक्षात? Yes or no? So atoms are ह्या chemical reaction involves only rearrangement आहे ना reorganization त्यावरनं फर्स्ट लॉ प्रूव्ह होतो. म्हणजे कोणताही मास डिस्ट्रॉय होत नाही, कोणताही मास क्रिएट होत नाही, फक्त मास रिअरेंज झाला म्हणजे इथला शिफ्ट इथं झाला, इथला शिफ्ट इथं झाला म्हणून मास ऑफ रिएक्टेड आणि प्रोडक्ट काय असणार आहे तर सेम. So atoms are neither created nor destroyed in a chemical reaction. So Dalton's theory could explain all the laws of what chemical combination. समझ में आ रहा है? लिखो Dalton's atomic theory. पटकन लिहा डाल्टन्स एटॉमिक थिअरी. थोडंसं आपण हा पार्ट एटॉमिक मासेस आणि मॉलिक्युलर मासेस आपल्या बेसिक लेक्चर मध्ये डिस्कस केलेला होता. परत तेच रिपीटेशन आहे पण आता बेटर अंडरस्टँडिंग होऊन घ्यायचं. एक लक्षात घ्या की एटॉमिक मास नंबर ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि एटॉमिक मास हे थोडंसं वेगळं कन्सेप्ट आहे. कसं तर एटॉमिक मास नंबर म्हणजे आपण काय म्हणतो की न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन्स आणि किती न्यूट्रॉन्स आहेत त्याचा ऍडिशन करून एटॉमिक नंबर एटॉमिक मास नंबर येतो. पण ऍक्च्युअली एटॉमिक मास म्हणजे आपण सिंगल ऍटमचा मास काढतो. कोणाच मास काढतो, कोणाच मास काढतो सिंगल ऍटम. आणि मी तुम्हाला सांगितलं की सिंगल ऍटमचा मास खूप खूप कमी असतो. लाईक 10⁻24 च्या प्रपोर्शन मध्ये किंवा 10⁻23 च्या प्रपोर्शन मध्ये असतो. एक तर मला सगळ्यात पहिला सिंगल ऍटम दिसणार नाही डोळ्यात, त्याला आणि उपयोग कसं करायचा त्याच तेवढा मास. परत 188 युनिट आहे माझ्याकडे, त्या सगळ्यांचे तसं फ्रॅक्शन मध्ये 1.63 1.623 10⁻23 1.73 to 10⁻23 असं पार्ट करणं पॉसिबल. त्यासाठी आपण एक टर्म फाइंड केली. कोणती टर्म फाइंड केली? कोणती टर्म फाइंड केली? ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट एलिमेंटच्या वर दिसते. आपण काय केलं जे काय त्याचा ॲटॉमिक मास फ्रॅक्शन मध्ये ते वेगळ्या युनिट्स मध्ये कन्वर्ट केलं. सो तुमचा जो मास एका ॲटमचा मास, एका ॲटमचा मास जो कशामध्ये होता ग्रॅम्स मध्ये होता पण खूप मोठा होता. ग्रॅम्स मध्ये कोणाच्या प्रपोर्शन मध्ये होता 10⁻23 to 10⁻24 इतके आणि त्यामध्ये परत डेसिमल्स 1.66 1.65 1.68 असं 1.71 1.82 1.92 कारण जेवढे एलिमेंट्स कन्सिडर करा त्यावेळी 93 एलिमेंट्स होते. 93 एलिमेंट्स तर मास त्यावेळी पार्ट कसं फ्रॅक्शन मध्ये ठेवणार आहे का? 93 एलिमेंट्स माहित होते कन्सिडर करा कारण आता सगळे रेडिएटिव्ह एलिमेंट्स डिस्टर्ब झालेत आणि 118 एलिमेंट्स not possible. So आपण एक नवीन टर्म फाइंड केली ॲटॉमिक मास युनिट AMU. हा हो माहिती मी तेच सांगितलं तुम्हाला मी रिवाइज करणार किंवा ॲटॉमिक मास युनिटला समजला मास म्हटलं तर युनिफाईड मास किंवा युनिफाईड मासला आपण काय म्हणतो तर डाल्टन्स मास हे सगळं सेम. आणि याला ॲटॉमिक मास युनिटला एक रेफरन्स कन्सिडर केला आणि एक AMU म्हणजे काय सांगितलं एक AMU. मग 1 AMU चं डेफिनेशन काय असतं बघा 1 AMU 1 atomic mass unit is equals to 1/12 the mass of carbon 12 isotope. The mass of what 1/12 mass of what carbon 12 isotope. आता कार्बन 12 चं मास किती असेल
हे बघा 1/12 कार्बन 12 आयसोटोपचा मास किती होता 1 पॉइंट किती आहे 1.99268 into 10 raised to minus 23 तुम्ही याला डिवाइड करून बघा तुम्हाला याची व्हॅल्यू मिळते 1.6605 परत समथिंग into 10 raised to minus 24 ग्रॅम हे काय केलं आपण फाइंड केलं की 1 AMU म्हणजे एवढा मास असतो काय फाइंड केलं 1 AMU म्हणजे एवढा मास मग वेगवेगळे एलिमेंट्स घेतले आणि वेगवेगळ्या एलिमेंटचे ग्रॅम जो होता ग्रॅम मध्ये जो मास होता तो कशामध्ये कन्वर्ट केला तर AMU मध्ये जेव्हा आपण एका हायड्रोजन ॲटमचा मास फाइंड केला सिंगल हायड्रोजन ॲटमचा मास ग्रॅम मध्ये सिंगल हायड्रोजन ॲटमचा मास ग्रॅम मध्ये किती होता सांगा वन हायड्रोजन ॲटमचा मास किती आहे सांगा 1.6736 into 10 raised to minus 24 ग्रॅम एका हायड्रोजन ॲटमचा मास एवढा मला काय माहितीये की 1 AMU म्हणजे 1.6605 into 10 raised to minus 24 ग्रॅम मग एका हायड्रोजनचा मास एवढा ग्रॅम मध्ये युनिफाईड मध्ये किती येणार मग क्रॉस मल्टिप्लाय करणार एका हायड्रोजन ॲटमचा मास इन AMU फाइंड करायचा असेल तर मी याला काय करणार आहे क्रॉस मल्टिप्लाय आणि तो अप्रॉक्सिमेटली 1.008 युनिफाईड येते किती येते आणि ते आपण 1.008 मध्ये काय कन्सिडर करत होतो मग आता जेवढे काय एलिमेंट आपल्याला माहित आहेत जेवढे काय एलिमेंट्स मला माहित फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर बोरॉन आता ऑक्सिजन का मास काय लिहितो 16 हा 16 युनिफाईड मास म्हणजे ह्याला याचा ग्रॅमचा मास कशामध्ये कन्वर्ट केलेला युनिफाईड टर्म्स नायट्रोजन काय आहे 40 युनिफाईड हा 32 युनिट आहे आणि बोरॉनचे किती असते 10 ऍक्च्युअली बोरॉनचे दोन आयसोटोप आहेत बोरॉन 10 आणि बोरॉन 11 मग बोरॉन 10 चा 10 युनिफाईड आणि बोरॉन 11 चा 11 युनिफाईड समझ में आ रहा है हे सिंगल एटम युनिफाईड मास किंवा AMU हे बघा AMU म्हणजे युनिफाईड एटॉमिक मास युनिट लिहिण्यापेक्षा आपण काय लिहू शकतो तरी एटॉमिक मास युनिट लिहिण्यापेक्षा आपण काय लिहू शकतो तरी पण there is a one more concept that is average atomic masses कसले atomic masses आता हा average atomic mass concept काय आला आणि कसा आला average atomic masses हा कन्सेप्ट काय आला आणि कसा मला माहितीये की खूप सारे एलिमेंट्स कशा फॉर्म मध्ये आहेत तर आयसोटोप्स कशा फॉर्म मध्ये आहेत who are isotopes what is the definition of isotopes yes same elements having same atomic number but different atomic mass म्हणजे जर मी क्लोरीन घेतला तर त्याचा atomic number तर 17 फिक्स आहे पण क्लोरीन जो आहे तो किती आयसोटोप्स म्हणून एक्झिस्ट होतो दोन एक आहे क्लोरीन 35 आणि दुसरं कोणतं आहे क्लोरीन 37 35.5 मास येतो ना कसा येतो ते बघा आपण म्हणतो ना ॲटॉमिक मास 35.5 आहे इट इज ॲव्हरेज ॲटॉमिक समजतंय आता इथे बघा हा क्लोरीन ॲटम जो आहे त्याचे दोन आयसोटोप्स आहेत ज्यामध्ये एका आयसोटोपचा मास 35 आहे आणि एका आयसोटोपचा मास 37 आहे हे अर्थ एक्झिस्ट होणार किती पर्सेंटेज मध्ये एक्झिस्ट होणार असं पाहिजे की हा 50% आणि हा 50% समजते का बोरॉनचे तीन आयसोटोप आहेत बोरॉन 9 बोरॉन 10 बोरॉन 11 सगळ्यांचे ॲटॉमिक मासेस वेगळे आहेत सगळ्याचे पर्सेंटेज अबंडन्स वेगळे पर्सेंटेज अबंडन्स म्हणजे अर्थ प्लस 100% बोरॉन आहे तर बोरॉन 10 90% बोरॉन 11 9 पॉइंट समथिंग आहे आणि बोरॉन 11 0.001 काहीतरी पर्सेंटेज आलं लक्षात मी काय सांगते हे समजण्यासाठी बघा सगळ्यात बेस्ट
एक्झाम्पल आहे. क्लोरीन 35 जो आहे हा अर्थ वरती किती पर्सेंट आहे तर 75%. 100% जर मी क्लोरीन ऍटम्स घेतले तर 100% क्लोरीन ऍटम्स मध्ये 75% असे क्लोरीन ऍटम्स आहेत ज्यांचा ऍटॉमिक मास 35 आहे. पूर्ण अर्थ वरती किंवा जेवढे क्लोरीन आहे अर्थ वरती एक्झिस्टन्सला 100% जर कन्सिडर केलं तर त्यात 75% ऍटम्सचा ऍटॉमिक मास किती आहे तर 35 आणि 25% ऍटम्सचा ऍटॉमिक मास किती आहे तर 37. मग मला मास पण काढताना त्याच प्रोपोर्शन मध्ये काढावं लागणार आहे. 35 चं रिलेशन जास्त येणार आहे कारण 175% आहे. हा ते येणार ऍव्हरेज ऍटॉमिक मास. हा ते येणार. मग ऍव्हरेज ऍटॉमिक मास काय असते फॉर्म्युला आहे ऍव्हरेज ऍटॉमिक मास is equals to isotopic mass of first isotope. Isotopic mass of first isotope into its percentage abundance. Into its what? Into its what? Percentage abundance. परत plus काय? Isotopic mass of second isotope. Of what? Of second isotope into percentage abundance of second isotope. ह्याला सगळ्याला डिवाइड बाय काय करणार आहे तर 100. 100% असते. टोटल किती टक्के असते 100. 75 आणि 25 मिळून किती शक्य असते 100. हा फॉर्म्युला आहे. Average atomic mass is equals to isotopic mass of first isotope into percentage abundance of first. I plus isotopic mass of second into percentage abundance of second. जर 3 असते तर 3 लिहिलं असतं. Isotopic mass of first into first abundance, second into second abundance, third into third abundance. ठीक आहे. आता मला सांगा ह्याच्या प्रमाणे क्लोरीन 35 चा ऍटॉमिक मास किती असते तर 35 आणि अर्थ वरती तो किती पर्सेंट आहे तर 75. पण क्लोरीन 37 जो आहे तो अर्थ वरती किती पर्सेंट आहे तर 25. त्याला डिवाइड बाय काय करायचं 100. काय ते सांगायचं आन्सर. पण दो तिघांना करा डिवाइड कम नाही का 30. So you know about the terms atoms and molecules. Thus, it is appropriate here to understand what we mean by its atomic or molecular mass. Every element has a characteristic atomic mass. So तुम्ही म्हणाले find the scale with the mass spectrometer. So atomic mass is a mass of an atom and it is actually very small. For example, the mass of one hydrogen atom is 1.6736 into 10 raised to -7. This is very small quantity and not easy to measure and so single atom जो पढ़ना. So in present system, the mass of an atom is determined by taking a relative standard element. Okay, is determined related to the mass of carbon 12 atom as a standard unit, and this has been agreed upon by the in 1961 by IUPAC. IUPAC ने हा दाखला एक्सेप्ट केलं की आपण कार्बन 12 हा स्टँडर्ड रेफरन्स घेऊन काय करूया तर एक युनिट क्रिएट करूया आणि त्याच्या रिलेटेड ॲटॉमिक मासेस काय करूया तर फाइंड करू. So in this system, an atom of carbon 12, atom of carbon 12 is assigned a mass of exactly 12 AMU. किती AMU? त्यांनी पहिल्यांदा म्हटले की एक कार्बन 12 ॲटम जो आहे त्याचा मास जो असेल AMU मध्ये दिला काय 12 ठीक आहे. And all the other atoms of other elements are given relative atomic mass to that of carbon 12. So atomic masses are expressed in AMU. आणि एक AMU म्हणजे काय असते? One AMU is defined as mass exactly equal to 1/12.
the mass of one carbon when atom. Recently, the AMU has been replaced by unified mass unit म्हणजे U or Dalton's unit. आपण U use करतो. काय use करतो आपण इथं? ठीक. Now, average atomic mass. Many naturally occurring elements exist as a mixture of more than one isotopic forms. Isotopes have different atomic masses, but their atomic number is same. काय समजून घ्यायचा? Yes. So the atomic mass of such an element is the weight of average atomic masses of these isotopes. Taking काय consider करायचं? Percentage abundance. काय consider करतो आपण त्याचा? Percentage. So this is called as average atomic mass of an element. For example, carbon. कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. कार्बन 12 चा atomic mass 12 आहे. कार्बन 13 चा atomic mass 13.00335 आहे आणि कार्बन 14 चा atomic mass 14.00317 आहे. कार्बन 12 ज्याचा atomic mass 12 आहे युनिफाइड, त्याचा अबंडन्स किती आहे? 98.982. 13 चा 1.108, 14 चा 2 × 10⁻⁻. फॉर्म्युला मी जो सांगितला तो वापरायचा. Isotopic mass into percentage abundance. परत प्लस isotopic mass into percentage abundance. परत परफेक्ट. पण जरा वेगळे. दर टनला मल्टिप्लाय डिवाइड बाय काय केलं तर 100. आपण दर टनला 100 ने डिवाइड करत नाही. आपण दर isotopic mass into abundance केलं. isotopic mass into abundance, isotopic mass into abundance सगळं डिवाइड बाय करतो. ठीक आहे. सो सिमिलरली त्यावर मग आपल्याला मिळाला ह्याचा मास किती आला तर 12.01. आता हे थोडं कॉम्प्लेक्स होतं म्हणून मी मास सिंपल एक्झाम्पल घेतलेलं क्लोरीनचं. ठीक आहे. Okay. Similarly, average atomic masses for other elements can be calculated by using the same concept. आता याचं बघा. In the periodic table of elements, the atomic masses mentioned for different elements are actually their average atomic masses. खूप सारे elements चे periodic table मध्ये आपल्याला दिसतात. periodic table मध्ये आपण प्लेसमेंट केले एलिमेंटची बेस्ड atomic number. कशावर प्लेस केले? atomic number वरती प्लेस केले आणि atomic mass चे वेगवेगळे आहे. त्यामुळे सगळ्यांची काय दिले आहे तिथं? average atomic masses 35.5 दिले. तर त्याचं काय आहे? average atomic mass. पण तसं विचार केला करायला गेलं तर त्यामध्ये किती क्लोरीन टाइप आहेत? 2. क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. क्लोरीन 35 75% and chlorine 37 25%. So for practical purposes, the average atomic masses is rounded up to the nearest whole number when it differs in the very small. हे बघा, हे कार्बनचं किती आलं average atomic mass? 12.01 आहे. इथं 0 आला ना, इथं 0 आला, त्याला काय करायचं? काढून टाकायचं. पुढचे तीन काढून टाकायचे. इथं 9 आहे, 9 आहे म्हणून 16 आहे. इथं 35.45 आहे. काय आहे? हा 5 आहे ना, सिग्निफिकंट 5 आहे म्हणून इथं 35.5 आणि हा 79. हा 9 आहे, इथं 0 आहे. 99 नाही आहे. काय नाही आहे म्हणून 79.9च. काय तुला समज मिळालं? हे atomic masses होते. आता तसेच atomic masses पासून आपण काय फाइंड करतो तर मॉलिक्युलर मास. काय फाइंड करतो? मॉलिक्युलर मास. जर तुम्हाला atomic masses माहित असतील त्या एलिमेंट्सचे तर तुम्ही इझिली त्याचे काय फाइंड करू शकता की मॉलिक्युलर मास. काय फाइंड करू शकता? काय करतात मॉलिक्युलर मास आणि विचित्र असं काय करतो? H2O आहे. H2O काय आहे? H2O मॉलिक्युलर. त्याचं मॉलिक्युलर मास कसं फाइंड करणार? molecular mass of H2O. हायड्रोजन ऍटम किती आहे? 2. मग काय येणार आहे? 2 into atomic mass of hydrogen plus 1 into atomic mass of काय असणार आहे तर oxygen. मग 2 into 1 unified 2 into 1 unified plus oxygen 1 into 16 unified. So 2 unified plus 16 unified, that is 18 unified. Next,
H2SO4 म्हणाली H2SO4 मध्ये मॉलिक्युलर मास मोलार मास नाही नंतर सांगते मॉलिक्युलर मास आणि मोलार मास मध्ये फरक आहे ठीक आहे नंतर सांगते हा पॉइंट पुढे कंप्लीट करा मॉलिक्युलर मास ऑफ काय असणार आहे तर H2SO4 किती हायड्रोजन आहेत दोन 2 into H plus 1 into S plus 4 into काय येणार आहे तर 4 तर काय येणार आहे 2 into 1 plus 1 into काय येणार आहे 32 plus 4 into काय येणार आहे तर 16 हे सगळं ऍड केलं तर तुम्हाला काय मिळेल 98 यू जो आहे ना यू युनिफाईड ते एका मॉलिक्युलचं असेल जेव्हा ऍटम असेल फक्त H बघा 1 यू घेतलं तेव्हा सिंगल ऍटमचं असेल कशाचा मास आहे कशाचा मास आहे सिंगल जेव्हा युनिफाईड मास असतो तो सिंगल ऍटमचा किंवा सिंगल मॉलिक्युलचा मास असतो जेव्हा युनिफाईड मास असतो कशाचा मास असतो सिंगल ऍटमचा किंवा सिंगल मॉलिक्युलचा ठीक आहे ह्याने दिलंय की तुम्ही परत म्हणजे काय म्हणतात त्याला की 1/12 द मास ऑफ कार्बन 12 घ्या असं असं काय करतो त्याचं नाही आपण काय करायचं डायरेक्ट molecular mass of any molecule is equal to sum of the atomic masses present in that molecule. Formula mass कसा मास आहे फॉर्म्युला मास मी सांगितलंय मी 845 पर्यंत घेणार तुम्ही किती हलचल केलं फॉर्म्युला मास इज नथिंग न्यू formula mass is related to salts फॉर्म्युला मास कोणाला रिलेटेड आहे सॉल्ट्स म्हणजे कोण जी कॅटायन्स नाही काय असतात इथे दिलंय फॉर्म्युला मास वेगळं ऍटॉमिक ते मॉलिक्युलर मासच आहे फॉर्म्युला मास इज नथिंग बट मॉलिक्युलर मास पण फरक काय आहे की आयोनिक सॉलिड्स किंवा आयोनिक सॉल्ट्स मास न घेता आपण फॉर्म्युला मास हे बघा सोडियम घेतलं आणि क्लोरीन घेतलं तर सोडियम काय असतं तर Na+ आणि क्लोरीन काय असतं तर Cl-. सोडियमचा ऍटॉमिक मास 23 असतं युनिफाईड आणि क्लोरीनचा ऍटॉमिक मास 35 पॉइंट काय असतं 5 मग Na+ फॉर्म कसं झालाय सोडियमचा एक इलेक्ट्रॉन काय केला पण आपण काय म्हटलं जो काय मास आहे तो इलेक्ट्रॉन वरती कधी आयुष्यात डिपेंड राहत जो तो तुमचा ऍटमचा मास आहे तोच तुमच्या आयनचा मास आहे म्हणजे ऍटमचा मास जर 23 आहे तर आयनचा पण मास काय आहे 23 मग त्यातले 100 इलेक्ट्रॉन्स का निघत नाही ऍक्च्युअली असं कधी आयुष्यात होणार नाही 100 इलेक्ट्रॉन्स निघाले तर 1 2 3 आणि इलेक्ट्रॉन्स ऍड झाले तर 1 2 3 तर शेअरिंगच असतं मग मला सांगायचं काय आहे की सोडियमचा जरी मास 23 असेल तर त्याचा Na+ पण मास काय असणार आहे 23 कॅटायन झाला इलेक्ट्रॉन लॉस झाला म्हणून मास कमी झाला हा लॉजिक लागत कारण इलेक्ट्रॉन लॉस आणि गेनचं कन्सिडरेशन आपण इथे कन्सिडर करत नाही कारण त्याचा मास नेग्लिजिबल असतो इलेक्ट्रॉन्सचा सोडियम इलेक्ट्रॉनचा मास काय असतं इलेक्ट्रॉनचा मास काय असतं नेग्लिजिबल आता क्लोरीन आहे Cl- फॉर्म करणार आहे कसं फॉर्म करणार आहे Cl- क्लोरीन एक इलेक्ट्रॉन काय करणार आहे गेन करणार आहे Cl- क्लोरीनचा मास जर 35 पॉइंट काय होतं तर 5 होतं त्यांना एक इलेक्ट्रॉन गेन जरी केला तर त्याच्या मास वरती काय फरक पडणार नाही कारण इलेक्ट्रॉनचे मास काय असतात तर नेग्लिजिबल आणि जो काय मास आहे ऍटमला तो कशामुळे आहे म्हटला न्यूक्लियस न्यूक्लियस मध्ये कोण आहे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मग त्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मध्ये काय चेंज झाला काय समजते बघा पाहू आपण बघा some substances such as sodium chloride do not contain distinct molecule as the constituent unit. In such compounds sodium chloride त्यामध्ये cationic sodium मध्ये एकत्र असणार आहे आणि anionic chloride that is are arranged in a three-dimensional chloride. Ionic solution. So in sodium chloride crystals, one Na+ ion is surrounded by 6 Cl- and vice versa. All at the same distance from it and vice versa. Therefore, NaCl is formula. NaCl is the formula used to represent sodium chloride. Though it is not a molecule. Similarly, a term formula mass is used for such an ionic compound.
and it is not different. We will find the same way as molecular mass. Formula mass of the substance is the sum of atomic masses of the atoms present in that volume. समझ में आ रहा है? ठीक है. Next lecture ला law of evaporation. क्या वैल्यू? मला खूप ऑलरेडी पुढच्या लेक्चरला लॉ ऑफ पाहिजे कारण न्यूमेरिकल स्टार्ट करणार. मोल कन्सेप्ट घेणार. मोल कन्सेप्ट झाला की न्यूमेरिकल्स. आणि बेसिक कन्सेप्ट आणि केमिस्ट्रीचे मोल कन्सेप्ट आणि न्यूमेरिकल्स खूप खूप इम्पॉर्टंट. आणि हा टॉपिक आपल्याला सीडी करणार आहे. त्यामुळे टॉपिक संपला की पण सीडीचे क्वेश्चन घेणार आहे त्याचे. समजतंय? येस और नो? सीईटी थोडे घेणार, थोडे जेईटी घेणार, थोडे नीटचे घेणार. सगळ्या लेवलचे घेणार. ओके?